नंदुरबारात रविवारी श्रीराम जन्मोत्सव अर्थात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या। नंदुरबारातील रघुवंशी समाजातर्फे परदेशीपुरा ते नेहरू चौकातील राम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। यात मोठ्या संख्येने भाविक आणि समाजबांधव सहभागी झाले होते। गेल्या अनेक दिवसांपासून करण चौफुलीवर खड्ड्याचा विळखा होता। संबंधित विभागाने रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली। याबाबत वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले। नंदुरबार तालुक्यातील अंबापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चावडी वाचन व गणन क्रिया तसेच पालक सभेचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गावातील चावडीवर उभे राहून मोठ्याने वाचन केले तसेच गणितातील विविध क्रियाची उजळणी केली, पाढे म्हणून दाखवले। या उपक्रमाचे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। शहादा शहरातील प्राचीन राम मंदिर व चावडी चौकातील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त दुपारी 4 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत हजारो रामभक्त सहभागी झाले होते। तळोदा शहरात श्रीरामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेले भाविक शोभायात्रेत श्रीरामची भव्य अशी मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत होती। शहादा शहरालगत महिदा शिवरात 1 ते 5 एप्रिल दरम्यान 5 दिवसीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। कथा श्रवण करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील दररोज लाखो भाविक येत होते। उन्हाचा पारा जास्त असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, भक्तांची सेवा करता यावी म्हणून शहादा परिसर शिवभक्ती समितीतर्फे 5 दिवस दररोज कथेत येणारे भाविकांना अल्पोपहार, जेवण, थंड पाणी, बाटली, ताक व सरबतचे वाटप अविरतपणे सुरू होते। शहादा तालुक्यातील पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या महिला सहायता कक्षाने केलेल्या प्रयत्नामुळे अनेक जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले। या कक्षेत केवळ अन्यायग्रस्त महिलांच्या तक्रारी घेऊन येतात असे नाही, तर गेल्या काही महिन्यात पत्नी पीडित असलेल्या पुरुषांनाही मदतीसाठी धाव घेतल्याचे समोर आले। प्रतिबंधित प्लास्टिक विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी नंदुरबारमध्ये 2 व्यापाऱ्यांना पालिकेने प्रत्येकी 5,000 रुपयाचा दंड ठोठावला। मोहीम सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले। नंदुरबार शहरात मोकाटो पिसाळलेल्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरातील देसाईपुरा परिसरात शिकवणीसाठी जात असलेल्या एका 7 वर्षीय बालकावर हल्ला केल्याने तो यात गंभीर जखमी झाला। नंदुरबार तालुक्यातील निजोर रोडवरील त्रिकोणी बंगला परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी एलसीबी व उपनगर पोलिसांनी टाकलेले दाढी 4 महिला घरमालक व 10 ग्राहकांना अटक करण्यात आली। या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिराजवळील प्रगतीनगर येथे राहणारे डॉक्टरच्या घरात 25,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली। याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबारातील काथर्दे दिगर येथे अपघातात युवक जखमी झाल्याची घटना घडली। याबाबत वाहन चालकाविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। एग्रीस्टेक योजनेअंतर्गत डिजिटल क्रॉप सर्व्हे उन्हाळी पीक पाहणी 1 एप्रिल पासून सुरू झालेली आहे। 15 एप्रिल पर्यंत ही ई-पीक पाहणी केली जाणार आहे। शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात शेतात लागवड केलेल्या पिकांची मोबाईल ॲपद्वारे नोंद करावी असे आवाहन कृषी विभागाने केले।